नमस्कार मंडळी, यावर्षी बघा दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे 4 डिसेंबर रोजी. तर या दत्त जयंती निमित्त तुम्ही घरामध्ये ना दत्तात्रयांसाठी नैवेद्य तयार करायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्ही दत्तांच्या मूर्तीला, फोटोला किंवा जर तुमच्याकडे फोटो किंवा तस्वीर नसेल तर तुम्ही हा नैवेद्य स्वामींना सुद्धा दाखवू शकता. 4 डिसेंबर हा दिवस गुरुवार आलेला आहे, त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही स्वामींची, दत्तांची जमेल तेवढी सेवा करायची आहे, मंत्रजाप करायचा आहे आणि जसं जमेल तसं म्हणजे तुम्हाला सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी ज्या वेळेत जमेल त्यावेळेत तुम्ही नैवेद्य करून दाखवायचं आहे. या दिवशी बघा योगायोगाने गुरुवार आलेला आहे, त्याच्यामुळे सकाळ म्हणतात ना हा दिवस खूप खूप खास आहे आणि आपण म्हणतात ना परमेश्वराला जेव्हा त्यांच्या आवडीचा नैवेद्य करून देतो ना तेव्हा परमेश्वर पण बघा आपल्यावर खुश होतं. जसं लहान मुलाला आपण एखादी गोष्ट देतो तर लहान मूल बघा किती खुश होतं, तसंच काहीच असतं. परमेश्वर भक्तीचा भुकेला असतो, त्याचप्रमाणे आपण एखादी गोष्ट त्याच्या आवडीची केली तर त्या परमेश्वरालाही बरं वाटतं. तर या दिवशी आहे ना तांदळाची खीर, गव्हाच्या पिठाचा शिरा, दूध, भात, मोदक, पुरणपोळी, राजगिऱ्याची भाजी अशा प्रकारचं नैवेद्य करायचं. यापैकी जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही करा. सगळाच नैवेद्य केला पाहिजे असं काही नाही. यापैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवायचा आणि तो सगळ्यांना वाटायचा आहे.